नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज की नाही आपण महाप्रसाद किंवा भंडारामध्ये किंवा मंदिरात मिळते ना तशी एकदम लपलपीत गरमागरम वाफाळते मिक्स व्हेज खिचडी करणार आहोत. अतिशय सात्विक आणि रुचकर होते ही खिचडी आणि जबरदस्त लागते. आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे. मध्यम आकाराचं आहे, वापरण्याकरता सोयीचं आहे, त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे. पटकन ऑर्डर करा. बऱ्याच मंडळींचं असं म्हणणं आहे की प्रसाद आहे आणि कांदा लसूण वगैरे कसं. सांगते, मी आहे मराठवाड्यातली. मराठवाड्यात एकदा दिवाळी झाली ना की सप्ताह बसवले जातात, पारायणं होतात. तर या 7 दिवसांच्या कालावधीत आहे ना काही भाविक, काही मंडळं, काही कुटुंब एकत्र येऊन महाप्रसादाचं आयोजन करतात. 1000च्या संख्येपासून ते 10,000च्या वर संख्येपर्यंत मंडळी जेवायला येतात, प्रसादाचा आस्वाद घेतात. तर अशा वेळेस तुम्ही नांदेडमध्ये जा, परभणीमध्ये जा किंवा लातूरमध्ये, धाराशिवमध्ये कांदा लसूणचा सर्रास वापर होतो महाप्रसादाच्या जेवणामध्ये. आता प्रत्येक भागाची पद्धत वेगळी वेगळी असते. मंदिरात पण तुम्ही बघाल तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरातलं जे खिचडी असते त्याची चव वेगळी असते, रुचकर असते पण वेगळी असते. गणपतीपुळेच्या मंदिरातली वेगळी असते, स्वामींच्या मठातली वेगळी असते. तर हे वेगळे पण असतंच. तर आपण याचा एक मध्यबिंदू पकडूयात आणि साधारण एक इस्कॉन टेम्पलमध्ये जशी मिळते ना तशी लपलपीत खिचडी करूयात. बरं, राहता राहिला विषय कांदा लसूण. तर असे मानलं होतं की एकतर हे तामसिक आहे त्यामुळे आहारात असू नये, प्रसाद आणि नैवेद्य सोडावं. इन जनरलही आहारात असू नये असं म्हणतात. पण फक्त कांदा लसूण नाही, तर कांदा लसूण, बटाटा, हिंग, टोमॅटो, हिरवी मिरची असे सगळे पदार्थ तामसिक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे परकीय आक्रमणांमधून भारतामध्ये आलेले आहे. त्यामुळे भारतामध्ये आणखी खूप सारी मंदिरं आहेत की जे हे पदार्थ रोजच्या नैवेद्यात किंवा प्रसादात वापरत नाहीत. अगदी तुम्ही जर ग्रंथ जरी कधी हाताळले किंवा चाळले 12व्या-13व्या शतकांपूर्वीचे, तर या ग्रंथांमध्ये तुम्हाला हिरवी मिरची, टोमॅटो याचा उल्लेख किंवा हिंग याचा देखील उल्लेख कुठे आढळणार नाही या पदार्थांमध्ये किंवा या पाककृतींमध्ये. म्हणून मग चला आज आपण आहे ना मंदिर स्टाईल ही लपलपीत मिक्स व्हेज अशी खिचडी करू. खूप छान लागते, रुचकर होते, सात्विक होते आणि दमदार होते. तर इथे काही भाज्या घेतल्यात ज्यामध्ये मी गाजर, फरसबी, फ्लॉवर घेतला, 1 बटाटा आणि 2 टोमॅटो. चला, भाज्या स्वच्छ धुवून झाल्या की या निथळण्यासाठी ठेवूयात. आणि आता आपण इथे डाळ आणि तांदूळ हे देखील स्वच्छ धुवून घेऊयात. तर आता इथे आपले हे मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे, 8 पीसचा सेट आहे. मधुराज रेसिपी club.com या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते, ऑर्डर इतकाच मेसेज टाईप करा आणि टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल. प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे, दणदणीत वजनाचे आहेत, वजनदार आहेत आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. पिढ्यानपिढ्या वापरू शकता. आणि त्याच सोबत छानसं असं माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं, ते पत्र देखील आहे. तर इथे 1 कप मी तांदूळ घेते. इथे कुठलाही तांदूळ घेऊ शकता, इंद्राणी घेऊ शकता. मी इथे सुरती कोलम घेतला, आंबेमोहर घेतला तरी काही हरकत नाही. 1 कप तांदूळ आणि 1/3 कप आपण घेतोय मूग डाळ. आता 1/3 कप म्हणजे पाव कपपेक्षा जास्त आणि अर्धा कपपेक्षा कमी. स्वच्छ धुवून घेऊयात. आता हे डाळ तांदूळ भिजत ठेवायची गरज नाही, फक्त स्वच्छ धुवून यातलं पाणी निथळून घ्यायचं. आलं मिरचीचा ठेचा तयार करूयात. मस्त. तर आता भाज्या चिरून घेऊयात. तर सगळ्यात आधी गाजरावर खरं काही शिरा नाही, तुम्हाला वाटल्या तर हलक्याशा अशा काढून घ्या, पण नाही आहेत त्यामुळे मी काही करत नाही. तुम्हाला आवडतील त्या आकाराचे भाज्यांचे शक्यतो बाईट साईज ठेवते म्हणजे खायला सोपं पडतं सगळ्यांनाच. टोमॅटोचे उभे काप केले ना तरी ते चालतात, छान दिसतात खिचडीमध्ये. चला आता खिचडी करूया. तर खिचडी करण्यासाठी कुकर गरम करायला ठेवला, त्यामध्ये 2 पळ्या तेल घातलं. आता 4 टेबलस्पून होतात 2 पळ्या म्हणजे तेल. तर हा कुकर च्या ऐवजी पातेल्यात जरी शिजवली तरी काही हरकत नाही. फोडणी खमंग बसली पाहिजे. सगळ्यात आधी जिरं, 1 टेबलस्पून जिरं,
खडे मसाले घालायचे, ज्यामध्ये 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, सुकी लाल मिरची, हिरवी वेलची, दालचिनी, कढीपत्ता, तमालपत्र, हिंग. आता हे सगळं छान फोडणी खमंग करून घ्यायची, मिसळून घ्यायचं. आता हे छान खमंग परतत आलं की यामध्ये हा जो ठेचा आपण तयार करून घेतला, आलं आणि मिरची, हा ठेचा घालूयात. वाह, एवढी छान फोडणी बसली आहे ना, खड्या मसाल्यांचा एवढा छान सुवास सरवतोय. हिंग, अगदी साधी फोडणी आहे पण एकदम सुग्रास होते. आता हे आलं मिरची हलकं परतत आलं की यामध्ये टोमॅटो घालूया, मिसळून घ्यायचे. टोमॅटो हलकंसं परतत आलं की यामध्ये मसाले घालूयात. धनेपूड 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला घेतला तरी चालेल, आणि अर्धा चमचा हळद. आता हे सगळं मिसळून घ्यायचं. चला, मसाला छानपैकी परतून झालेला आहे, खमंग असा ऑलरेडी सुवास सरवळतोय. आता या सगळ्या भाज्या घालायच्या यामध्ये. गाजर, फरसबी, फ्लॉवर, बटाटा. मटार अगदी आवडला तर मटार देखील घाला. काही जण भिजवलेले शेंगदाणे देखील घालतात यामध्ये. आता हे पुन्हा मिसळून घेऊ. भाज्या छान मसाल्यामध्ये मिसळून झाल्या की यामध्ये पाणी घालायचे. गरम पाणी घेतलं, थंड पाणी घेतलं तरी हरकत नाही. 4 कप पाणी घेते मी इथे. यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं. गॅस मोठा करते, मिसळून घेऊयात. या पाण्याला एक उकळी काढायची. या पाण्याला मस्त उकळी यायला सुरुवात झाली. आता हे धुवून ठेवलेले डाळ आणि तांदूळ यामध्ये घालूयात. 1 कप तांदूळ घेतले तर मी इथे 4 कप पाणी घातले फोडणीमध्ये. आता हे मिसळून घ्यायचं, झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला, हे 3 शिट्ट्या होईस्तोवर खिचडी छान शिजवून घेतली. आता बघूयात. वा 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 वा, काय सुरेख रंग आलाय, तुम्ही बघू शकाल. आता ही जी कन्सिस्टन्सी आहे बऱ्यापैकी अशी असते, पण आमच्याकडे ना जरा लपलपीत अशी आवडते, आणखी जरा कशी पातळसर. पण ही दिसते बघा काय सुंदर. आता मग काय करते मी, यामध्ये इकडे बाजूला आहे ना पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता कुकरचा पण गॅस लावते. यामध्ये हे गरम पाणी घालते. आता हे मिसळून घेऊयात. तुम्हाला जितकी पातळ हवी तितकं पाणी यामध्ये घालू शकता. वा, आणि एक उकळी काढूयात. मस्त अशी लपलपीत खिचडी तयार आहे. कमाल लागते, अफलातून लागते. कांदा लसूण नाही यामध्ये, हाताखाली घरात जे साहित्य उपलब्ध असतं त्यात केली आहे, पण अगदी सात्विक होते, रुचकर होते, पण त्यासोबत चमचमीत पण होते तितकी सुग्रास अशी. मस्त गरम गरम खिचडी, साजूक तूप, पापड आणि लोणचं. आहा हा. क्या बात आहे. या खिचडीसोबत कढीची देखील अजिबात गरज नाही पडत. घट्ट खिचडी असली ना की कढी लागते, पण या अशा लपलपीत खिचडीला ॲब्सोल्यूट दुसरं काहीच गरज नाही आहे. म्हणजे सुख काय म्हणतात ना, तर ही अशी सुग्रास खिचडी. रेसिपी आवडली तर पटकन लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.